अयोध्येला जे आहे ते येणं झालेलं आहे आणि खरंच एअरपोर्टपासूनच पुढे अयोध्या कशी असेल याची प्रचिती जी आहे ती आज आपल्याला या एअरपोर्टपासूनच या ठिकाणी येते. आणि आता अयोध्येत गेल्यानंतर जी अयोध्या सजलेली आहे 22 तारखेसाठी प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी, मला वाटतं आज त्याचंही दर्शन होईल. त्याचबरोबर रामललाचं दर्शन जे आहे ते आज त्या ठिकाणी आम्ही घेऊ. आणि कारण की 22 तारखेला जे आहे मला वाटतं सगळे लोक या ठिकाणी असतील, तर आज दर्शन घेऊन जे आहे आम्ही पुन्हा मुंबईला जाणार आहोत. राज्यात सीएम साहेबांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखलं जातं. MTHLचं उद्घाटन होणार आहे. आम्हीही पाहिलं अयोध्येमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा कायापालट होताना दिसतोय. एअरपोर्ट तुम्ही पाहिलं, इतरही गोष्टी आहेत. तर डबल इंजिन सरकार काय करू शकतं हे याने समोर येतं. नक्कीच डबल इंजिन सरकार जे आहे त्याची प्रचिती तुम्हाला या भारतामध्ये जे आहे हे सगळीकडे तुम्हाला येणार आहे. आज अयोध्या असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री दोघेही, त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती जी आहे त्या ठिकाणी झाली असेल. महाराष्ट्र हे नंबर 1 राज्य आहे हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. मुंबई नागपूर झाला, आता MTHLचं उद्घाटन जे आहे ह्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब करतायत येत्या 12 तारखेला. त्याचबरोबर अनेक मेट्रोची कामं चालू आहेत. अनेक अजून एक्सटेन्शन जे आहे मुंबई नागपूरला एक्सप्रेस हायवेला त्याला दिलं जात आहे. तर अनेक असे इन्फ्रास्ट्रक्चर असतील, रस्ते असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्याची प्रचिती जी आहे ती तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे डबल इंजिनचं सरकार आहे तिकडे येणार. चंपतरायची आपण भेट घेताय, प्रामुख्यानं त्यांनी हे मंदिर उभारण्यामध्ये मोठा हातभार लावला. पण महाराष्ट्र एक पाठी नाहीये. महाराष्ट्रातली सगळी मदत येते, लोक येत आहेत. तर आपण चंपतरायांना भेट घेऊन काही मुख्यमंत्र्यांशी बोलून काही चर्चा करणार आहात 22 जानेवारीसाठी किंवा पुढच्यासाठी. आज भेटी संदर्भातलं नियोजन काय? आज भेटी संदर्भात आता मला वाटतं चंपतरायांचं सगळ्यात मोठं योगदान जे आहे या राम मंदिर उभारण्यामध्ये आहे. आणि मला वाटतं त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून पण खूप काही अनुभव जे आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. आणि 22 तारखेला जेव्हा मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत त्याचंही नियोजन करण्यासाठी आपल्याला सांगितलं की माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला त्या ठिकाणी आम्ही लोक आलो. शेवटचा प्रश्न माझा, प्रामुख्यानं इथं अयोध्येमध्ये बोललं जातं की कार सेवा जेव्हा झाली तेव्हा महाराष्ट्रातले कारसेवक आग्रही होते, खूप पुढे होते. तर मुख्यमंत्र्यांचाही एक तो पूर्ण काळ शिवसेनेतला राहिलेला आहे त्या संघर्षातला. त्याबद्दल काय सांगाल? आज अयोध्या आल्यावर पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटलं? मला वाटतं हे प्रत्येक कारसेवकाचं किंवा प्रत्येक भारतीयाचं जे आहे स्वप्न होतं. गेल्या अनेक पिढ्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये गेल्या आणि 500 वर्ष लागले हे राम मंदिर उभं राहण्यासाठी आणि प्रभू श्रीरामांचं त्याच्यामध्ये आगमन होण्यासाठी. आणि मला वाटतं आज प्रत्येकाचं बलिदान जे आहे हे बलिदान ज्यांनी ज्यांनी दिलं, ज्यांच्या ज्यांच्या फॅमिलीनी दिलेलं आहे, आज त्यांच्यासाठी जे आहे हे एक खूप मोठा दिवस जो आहे हा 22 तारीख प्रत्येकासाठी. आज मला वाटतं हे सगळं भव्य स्वरूप पाहून हे ज्याची प्रचिती जी आहे आज एअरपोर्टला झाली. आम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाऊ आता पाहण्यासाठी, तिकडे दर्शन घेण्यासाठी, तर मला वाटतं त्याचा शब्दांमध्ये जे आहे ते अंकन तुम्ही करू शकत नाही. आणि बाळासाहेबांचं तमाम भारतीयांचं जसं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की मला एक दिवशी प्रधानमंत्री केल्यानंतर जम्मू काश्मीरचं 370 आणि राम मंदिर, आज ते राम मंदिर जे आहे हे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे हे पूर्ण सगळे लोक जे आहेत ते आज सम्मिलित झालेले आहेत. सगळीकडे उत्साहाचं वातावरण जे आहे. पण आज ज्या बाळासाहेबांनी हे स्वप्न पाहिलं, आज त्यांचे वंशज जे आहेत आज हा आनंद जो आहे तो साजरा करू शकतायत का, हा मला वाटतं खूप मोठा प्रश्न आहे. तर श्रीकांत शिंदे इथे आले, त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत. आज रामललाचं दर्शन ते घेणार आहेत. चंपतराय यांच्याशी चर्चा ते करणार आहेत आणि 22ला पुन्हा येणार. म्हणून ही गर्दी आपण इथे पाहतोय ही श्रीकांत शिंदे यांच्या स्वागताची, जे आता राम मंदिराच्या परिसरात निघाले आहेत. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.